नमस्कार, मी चिंतामणी सहस्रबुद्धे. महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि युवाग्राम न्यूज या चॅनलच्या करेक्ट कार्यक्रम ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण पुन्हा आज बोलणार आहे ते एकूणच विधानसभा निवडणुकीतील राजकारण आणि विशेषतः नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील आणि काँग्रेस पक्षाचं राज्याचं नेतृत्व करणारे डॉक्टर विश्वजित कदम यांच्या या विधानसभा निवडणुकीतल्या भूमिकेविषयी बोलणार आहोत. या त्यांच्या दोघांच्याही भूमिकेबद्दल प्रचंड कुतूहल आहे. नेमकं काय होणार आणि ते जी भूमिका घेतील ह्या विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम नजीकच्या राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आपल्याला माहित आहे लोकसभेची निवडणूक होऊन जेमतेम 4-4.5 महिने झालेले आहेत आणि तेवढ्यातच हे विधानसभा निवडणुकीचं धर्मसंकट येऊन उभे राहिलेलं आहे. त्यामुळे विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम या दोघांसमोर सुद्धा मोठा पेच प्रसंग आहे. विशेषतः सांगली मतदारसंघामध्ये जयश्री वहिनी पाटील ह्या बंडखोरी करण्याच्या जवळजवळ पवित्र्यातच आहेत. किंबहुना त्यांनी तसं जाहीरच केलेलं आहे की बंडखोरी करणार आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आणि त्या पृथ्वीराज बाबा पाटील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्याविरुद्ध लढण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. आता जयश्री वहिनी पाटील ह्या विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम यांच्याही जवळच्या नातेवाईक आहेत. त्यामुळे इथं आघाडीचा धर्म ते पाळणार का विशाल पाटील आणि विश्वजित कदम आणि पृथ्वीराज बाबांच्या मागे राहणार का जवळचं आपलं नातं आहे ते जपण्यासाठी ते जयश्री वहिनींच्या बरोबर राहणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे जयश्री वहिनींच्या बाबतीमध्ये विशालदादा पाटलांना खरोखरच विचार करून भूमिका घ्यावी लागेल. कारण जयश्री वहिनी पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये 200 ते 250 बैठका घेतलेल्या आहेत. विशाल पाटलांकरता जाहीरपणे त्यांनी प्रचार केलाय. काँग्रेस पक्षानं आपल्याला काय म्हणेल आपल्याला काय कारवाई करेल याचा कोणताही त्यांनी विचार केलेला नव्हता. त्या तुलनेमध्ये पृथ्वीराज बाबा पाटील यांनी मात्र थोडासा जपून प्रचार केला असा साधारणपणे त्यावेळी पण चर्चा होती. पण जयश्री वहिनींनी उघड प्रचार केलेला आहे. त्यामुळे आता विशालदादा पाटील यांची खरी पंचायत आहे की ते जयश्री वहिनींच्या बरोबर राहणार का. मिरज मतदारसंघामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे. मिरज मतदारसंघामध्ये तानाजी सातपुते जे आता उबाठा शिवसेनेचे उमेदवार आहेत, बाळासाहेब वनमोरे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने आहेत, या सगळ्यांनी विशाल पाटलांचा प्रचार केलेला आहे. पूर्ण ताकद लावून त्यांनी त्यांचा प्रचार केलेला आहे त्यावेळेला आणि अगदी प्रसंगी वाईटपणा घेऊन सुद्धा त्यांनी प्रचार केलाय. परंतु आता त्यांनी मोहन वनखंडेंना पक्षात घेतला अचानक. जे भारतीय जनता पक्षात होते लोकसभेच्या वेळेला विशाल पाटलांच्या विरोधात होते. आता त्या मोहन वनखंडेचा हे प्रचार करणार का, त्यांना ताकद देणार का विशाल पाटील, हा खरा सवाल आहे आता तिथं. आणि वंचित बहुजन आघाडीनं तर स्वतः आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मिरजेत सभा घेऊन विशालदादा पाटलांना पाठिंबा दिलेला आहे. आणि विज्ञान माने यांचं असं म्हणणं आहे की त्या सभेचा फार मोठा परिणाम झालेला आहे विशालदादांच्या विजयामध्ये, प्रचंड मताधिक्य मिळण्यामध्ये. त्यामुळे विशालदादांची खरी आता मिरजेत कसोटी आहे. जतमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे. विलासराव जगताप संपूर्ण सांगली जिल्ह्यात पहिल्यांदा जर कोणी पाठिंबा दिला असेल, जाहीर केला असेल विशालदादा पाटीलना, तर तो ज्येष्ठ नेते विलासराव जगताप यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते असून सुद्धा त्यांनी ठामपणे सांगितलं की मी विशालदादा पाटलांच्या पाठीमागे राहणार म्हणून. आता प्रश्न असा आहे की तिथं विलासराव जगताप यांच्या विचाराचे नसलेले गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि विलासराव जगताप यांनी एक वेगळी आघाडी स्थानिक निर्माण केलेली आहे बंडखोरी करता. त्या आघाडीला विशालदादा मदत करणार का विश्वजित कदम सुद्धा मदत करणार. कारण विश्वजित कदम त्यावेळेला विशालदादा पाटलांच्या पाठीशी होते लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आणि विक्रम सावंत त्यांचे नातेवाईक आहेत. तर विक्रम सावंत विरुद्ध गोपीचंद पडळकर विरुद्ध जो कोण बंडखोर उमेदवार असेल तो, या तिरंगी लढतीमध्ये विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम नेमके कोणाच्या बाजूने राहणार हा खरा प्रश्न आहे. तशीच परिस्थिती खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. सुरुवातीला अजून लोकसभा विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजायला लागलं तर तेवढ्यातच विशालदादा पाटलांनी जाहीर केलं होतं की मी सुहास भैया बाबरांच्या बरोबर राहणार. आता सुहास भैया बाबर हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात कोण उमेदवार तेव्हा अजून निश्चित झालेला नव्हता. तोपर्यंत त्यांनी घाईघाईने जाहीर करून टाकल्यामुळे त्याचे जोरदारपणे रिफ्लेक्शन्स उठले, जोरदार त्याचे पडसाद उमटले. आता वैभव पाटील हे तुतारी चिन्ह घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे मैदानात उतरलेले आहेत. आता तिथं विशालदादा पाटलांची पंचायत अशी आहे की आता ते ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुहास बाबांनी त्यांना मदत केली ती, परंतु खूप जुनी त्यांची मैत्री आहे. विशालदादा पाटील हे वैभव पाटलांना मदत करणार का महाआघाडीला मदत करणार का सुहास भैया बाबरना मदत करणार हे आता तिथं क्लिअर होईल. त्याचबरोबर संजय काका पाटलांची सुद्धा खरी पंचायत आहे. कारण संजय काका पाटील हे महायुतीत आहेत
आणि वैभव पाटील किंवा त्यांचे वडील माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे अतिशय स्नेहपूर्ण संबंध संजय काकांच्या बरोबर आहेत. तर ते तासगावचा जो विसापूर गट आहे त्या मतदारसंघातला खानापूर आटपाडीतला, तिथं ते वैभव पाटीलना मदत करणार का सुहास भैया बाबरांना महायुतीचे उमेदवार म्हणून मदत करणार, अशी त्यांची पंचायत तिथं आहे. अशी सगळी मजेशीर परिस्थिती संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं आता खरी कसोटी लागली ती विशालदादा पाटील यांचीच आहे. 4 महिने झालेत फक्त लोकसभा निवडणुकीचे होऊन, आणि तोवरच त्यांच्या एकूण भूमिकेबद्दल एकंदर बघितलं तर त्यांची एकूण जे परखड मतं ते व्यक्त करतायत. खरं म्हणजे राजकारणामध्ये एवढं परखड बोलायचं नसतं, परंतु ते जोरदार बोलतायत. त्याचबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी अशी बेधडक वक्तव्य केलेली आहेत. डॉक्टर पतंगराव कदम साहेब हे अत्यंत परखड बोलण्याबद्दल प्रसिद्ध होते. ते अजिबात कुणाचा मुलाहिजा ठेवत नसत आणि त्याचे काय परिणाम होतील त्याची कधी त्यांनी फिकीर कधी फारशी केली नाही. विशालदादा पाटील हे पतंगराव कदम साहेबांचा वैचारिक वारसा सांगत आता त्याच पद्धतीनं बेधडक बोलत चाललेले आहेत असं दिसतंय. बघूया काय होते ते. आपल्याला काय वाटतंय, विशालदादांची भूमिका नेमकी काय असेल संपूर्ण मतदारसंघामध्ये, ते आपण कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.